नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मार्केटमध्ये जसे बटाट्याचे वेफर्स मिळतात तसेच वेफर्स घरच्या घरी कसे बनवायचे। बऱ्याचशा महिला बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी त्याचे स्लाइस काढतात आणि तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवतात आणि बटाट्याचे वेफर्स खडखडीत वाळल्यानंतरच ते तळले जातात। परंतु आपण इथे फक्त 5 मिनिटांमध्ये इन्स्टंट बटाट्याचे वेफर्स कसे करायचे त्याची कृती इथे पाहणार आहोत। चला तर आपण इथे बटाट्याचे वेफर्स 5 मिनिटात कसे करायचे त्याची कृती इथे पाहूया। बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत। बटाटे स्वच्छ धुतल्यानंतर याच्या साली न काढता आपण स्लायसरच्या सहाय्याने याचे बारीक बारीक कापून घ्यावेत। बटाट्याच्या सर्व स्लाइस एका कॉटनच्या रुमालावरती किंवा कपड्यावरती पसरून घ्याव्यात व त्यातील पाणी काढून ते कोरडे करावेत। एका वाटीमध्ये चमचाभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद व चवीनुसार मीठ घालावे आणि हे पाणी बटाट्यांच्या स्लाइसेसवरती टाकून चांगले मिक्स करून घ्यावे। गॅसवरती कढई तापत ठेवावी, त्याच्यामध्ये तेल ओतावे आणि तेल कडकडीत तापल्यानंतरच त्याच्यामध्ये बटाट्याचे स्लाइस टाकावेत। पाण्याचा पूर्ण अंश निघून जाईपर्यंत हे वेफर्स कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे। हे वेफर्स एका चाळणीमध्ये काढून चांगले तेल नितळून घ्यावे। तर अशा पद्धतीने फक्त 5 मिनिटात आपण घरच्या घरी बटाट्याचे कुरकुरीत आणि तेही बाजारात मिळतात असे वेफर्स आपण घरी करू शकतो। जर तुम्हाला सुद्धा इन्स्टंट वेफर्स करायचे असतील तर या पद्धतीने एकदा वेफर्स करून पहा आणि वेफर्स चांगले झाल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।